नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आनंदी वास्तूमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. 2च दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्रीचा म्हणजे प्राजक्ता गायकवाडीचा विवाह संपन्न झाला. या विवाहामध्ये विवाहापूर्वी एक देखावा सादर करण्यात आला होता, ज्यामध्ये नवरा आणि नवरी मोठ्या नंदीवर बसून मंडपात आले आणि शिवगणांचा एक धार्मिक देखावा या प्रसंगी सादर करण्यात आला होता, ज्यामध्ये शिव हा त्याच्या गणासहित या मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता. शिवगणामध्ये सगळी जनावरही होती, भूत होती, खेत होती. ते शिवगण आहे आणि अशाच प्रकारचे वेशभूषा केलेले काही कलाकार या ठिकाणी या सहभागी झाले होते. आणि हे पाहून बऱ्याच मंडळींना राग आला. म्हणजे हे व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाले आणि त्याच्यातून असं म्हटलं गेलं की हे चुकीचं दाखवलंय, असं नाही चालत. नवरा नवरी नंदीवर बसलेत आणि महादेव आणि त्याच्या समोर नाचतायत, देव समोर नाचतायत, हे काही बरोबर नाही, असं बऱ्याच मंडळींना म्हणणं होतं. आणि अर्थात त्यांचं म्हणणं चुकीचं आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. कारण जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती नसते तोपर्यंत आपल्याला ते आपलं मत असणं आणि चुकीचं असणं वाटणं साहजिक आहे. कारण प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलाय ना. परंतु मला असं वाटतं की काही वेळा सोशल मीडियामध्ये कोणतीही माहिती न घेता किंवा कोणतीही माहिती समजून न घेता डायरेक्ट सुरू केलं जातं. त्याला आपण ट्रोलिंग असं म्हणतो आणि कळत नकळत ते ट्रोलिंग होतं आणि एकाने री ओढली की दुसरं त्याच्या मागं ओढतो. हाच देखावा सादर जो केला होता, यामध्ये काहीही चुकीचं नव्हतं. अर्थात तुम्हाला असं वाटेल की मी याचं खंडन का करतोय. मी तुम्हाला अर्थात पुराव्यासहित या सगळ्या गोष्टीचं खंडन करणार आहे. याचं कारण असं की धर्मशास्त्रानुसार ज्यावेळेस तिचे मंडप असतो, आपण कार्यालय म्हणू, त्यामध्ये जो मंडप असतो, जिथं विवाह वेदी म्हणतात, याला बोहलं म्हणतो आपण, त्यावेळेस मंडप बंधन होतं. आणि ज्या जोडप्याचा विवाह असतो ते जोडपं हे नर आणि नारी न राहता साक्षात लक्ष्मी आणि विष्णू स्वरूपामध्ये त्यांचं अस्तित्व निर्माण होतं किंवा त्यांना त्या स्वरूपातच त्या वेळेला पाहायलाच पाहिजे असं धर्मशास्त्राने सांगितलंय. मला आठवतंय की मी जेव्हा लहान होतो तेव्हा नवरा नवरीच्या बरेच लोक पाया पडत असत आणि विवाह म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर विष्णू लक्ष्मीचा संयोग. आपल्या अपस्तंभ ग्रह सूत्रांमध्ये असं स्पष्ट विधान आहे की पतिर विष्णू पत्नी लक्ष्मी, म्हणजे पती हा विष्णूचं आणि पत्नी हे लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. ज्यावेळेस हे विवाह मंत्र म्हटले जातात त्या विवाह मंत्रांमध्ये वधूवराला संबोधित करताना असं स्पष्ट म्हटलं जातं की त्वम लक्ष्मी रसी अयम विष्णू रसी, म्हणजेच नवरा नवरी हे नर नारी न राहता हे साक्षात विष्णू आणि लक्ष्मी आहेत. आता त्यातलीच दुसरी आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही म्हणाल मग आता याचा काय संबंध, तेच तुम्हाला सांगणार आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस विष्णू लक्ष्मीचा विवाह झाला त्यावेळेस त्यामध्ये शिवशंकराने त्याच्या गणासहित प्रत्यक्ष सहभाग घेतला होता, याचा ब्रह्मवैवर्त पुराण आणि विविध पुराणांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. पद्मपुराणाच्या पाताळखंडामध्ये एक स्पष्ट असा श्लोक आहे. त्यामध्ये असं म्हटलंय की तत्रा गच्छन्न सुरहा सर्वे ब्रह्मा लोकपितामा रुद्रोपी भगवान शर्व गणेश्वर समन्विता. याचाच अर्थ असा आहे की सगळ्या देवता, ब्रह्मदेव आणि श्री शंकर स्वतः आपल्या गणांसह त्या विवाहात उपस्थित होते. ते मध्यभागी उपस्थित होते आणि त्यांनी नृत्य देखील केलेलं आहे. पद्मपुराणाच्या पाताळखंडामध्ये सविस्तर हे दिलेलं आहे. म्हणूनच आज विवाहामध्ये नंदी, शिवगण किंवा शिवात्मक देखावा दाखवणं हे अज्ञान नाही, धर्माचा किंवा या देवी देवतांचा अपमान नाही, तर तो क्षण पुन्हा सादर करायचा आणि प्राचीन पुराण परंपरेचं मूर्त स्वरूप आपल्या समोर आणायचं, हा यामागचा हेतू होता. आताही जेव्हा विवाह विधी होतो त्यावेळेस ब्रह्मवैवर्त पुराणानुसार जे ब्राह्मणद्वारा मंत्र म्हटले जातात त्यात असं म्हटलं जातं की शंकरोपी प्रमुदितो देवगुण समन्विताम लक्ष्मीनारायणस्य दिव्य विवाहम उपागतः. शंकर अत्यंत आनंदाने देवगणासहित लक्ष्मीनारायणाच्या दिव्य विवाहाला आता आले आहेत. ही विवाह वेदी जी आहे या ठिकाणी ज्या देवता स्थापन केल्या जातात त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रुद्राचं म्हणजे शिवशंकराचं स्थान हे प्रथम मांडलं जातं, मानलं जातं आणि पूजलं जातं. आता नंदीचं प्रतीक का, तर नंदी म्हणजे काय, तर नंदी म्हणजे काय बैल नाही, फक्त तो आहे धर्मस्वरूप. कारण शास्त्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की नंदी धर्मस्वरूप हा विवाह हा धर्म अर्थ काम
ह्या आणि मोक्ष ह्या 4 पुरुषार्थांपैकी धर्म या पहिल्याच घटकाचा शुभारंभ असल्यानं नंदी हा अत्यंत मंगल मानला जातो. शैव आगमांमध्ये एक वचन आहे, शिवम विन्यास्तम मंगलाः, अर्थात शिवाशिवाय कोणतेही मंगल कार्य पूर्ण होत नाही. म्हणून शिवगणाचे प्रतिनिधित्व हे अत्यंत मंगलकारक मानलं जातं. म्हणजेच विवाहात नंदी, शिवगण, शिवात्मक मिरवणूक, वाद्य किंवा देखावा सादर करणं हे शास्त्रसिद्ध, पुराणसिद्ध आणि धर्म परंपरेस अनुसरून करणार आहे. या उलट ट्रोल करणारे लोक ना पुराण ओळखतात ना संस्कृती. ज्यावेळेस तुम्हाला याची सविस्तर माहिती कळेल त्यावेळेस तुम्ही ट्रोल करणं सोडून द्याल. पद्मपुराण, स्कंदपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण सगळं एकच सांगतात की शिव आणि त्याचे गण लक्ष्मीनारायणाच्या विवाहाला उपस्थित होते आणि हेच प्रमाण या लग्नामध्ये जो काही देखावा सादर केला गेला त्यामागे आहे. तुम्हाला हा कार्यक्रम आवडला का आणि हा तुम्हाला जर योग्य वाटला असेल तर निश्चित आपण देखील कमेंट करा. म्हणून अशा सुंदर परंपरेचं जर कोणी सादरीकरण करत असेल तर ते चुकीचं नाही. संस्कृतीनं समजून ट्रोल करणं सोपं आहे, पण परंपरा समजून घेतली की तिचा दिव्यपणा आपल्याला कळतो. पुन्हा भेटत पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम.